गुरुजी सांगू लागले त्या महाराजांना की काल राजांनी मला ही गाय दान केलेली होती, आज नजर चुकीने त्यांच्याकडून तुम्हाला ही गाय दान झालेली आहे, म्हणून माझी गाय मला परत करावी. परंतु समोर गुरुजी ऐकायला तयार नव्हते, म्हणून हे गारानं राजाकडे गेलं. राजा सांगू लागला, दोघांना समजावू लागला की या गायीच्या बदल्यात मी तुम्हाला 1000 गायी देतो, परंतु तुम्ही हा वाद या ठिकाणी थांबवा. परंतु दोघंही हट्टाला पेटले, दोघंही मानायला तयार नाही. त्यांना वाटलं राजा गायीचा विक्रय करतोय, आणि म्हणून त्यांनी राजाला शाप देऊन टाकला की तू कृकलास म्हणजे सरडा होशील. विनाकारण राजाला हा शाप त्यांनी दिल्यामुळं राजा विनंती करू लागला की मला माफ करा, माझ्या नजर चुकीनं हे कर्म झालेलं आहे, म्हणून मला उशाप द्यावा. त्यावेळेला उशाप म्हणून ते सांगू लागले की कृष्ण कुमाराची दृष्टी पडता तै उद्धार होय तुझा नृपनाथा, तोची प्रसंग जाण आता सिद्ध निवृत्ता पातलासे. आणि मग यथावकाश राजाचं निर्वाण झालं आणि राजाला सरड्याची योनी प्राप्त झाली. आता मुक्त होण्याचा प्रसंग आलेला आहे असं मला वाटतंय. आणि मग राजाला यमराज घ्यायला आले. यमानं राजाचा सत्कार केला. यमाने माझा सत्कार केला, तेथे अति आदर, विप्रशाप परम दुर्धर, गाठीस असे माझे पै, तया योगे करुणी जान, मज बोले सूर्यनंदन, तू नृपपुण्य पावन परी विप्र वचन न चुके. राजा, तू पुण्यवंत आहेस, धर्मानं वागणारा होता, पण विप्राच्या शापामुळं तुला हे दुःख प्राप्त झालेलं आहे. या सरड्याच्या योनीला तुला प्राप्त व्हावं लागणार आहे. या लागे नृपवर्या पाही, मज भोगने लागे सरड देही, म्हणून प्राप्त झाले तिये समय, तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे, जाऊनी तया ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला कृष्ण दर्शन घडवावं, कृष्ण कुमारांचं दर्शन घडवावं. ऐकून तयाचे उत्तर धावत गेले कृष्ण कुमार, करुण देवा ते नमस्कार. समाचार सांगितला वृत्तांत ऐकताच देवे, धाव घेतली यदुपुंगवे, दर्शन होताची रमाधवे, उद्धार केला तत्काळी. कृष्ण कुमारांकडून भगवंतानं हा वृत्तांत ऐकला आणि भगवंत त्या ठिकाणी धावत आले. आणि ज्या वेळेला भगवंताचं दर्शन झालं त्यावेळेला तो राजा मुक्त झाला. पाहून या स्वदेहासी, मृगराज प्रवर्तला स्तुतीसी, हे जनार्दन ऋषिकेशी, तोडी भवपाशासी माझिया. भगवंताचं दर्शन झाल्यामुळे तो स्वदेहाला प्राप्त झाला आणि भगवंताला अनन्य भावाने नमस्कार केला आणि या भवसागरातून, या भवपाशातून तो मुक्त झाला, म्हणजे भगवंताच्या चरणी लीन झाला. हे केशव मधुमुर संहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळना दीनोद्धारणा, नारायण दयानिधे. अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठविला मणी, दर्शन झाले मज लागुनी, पूर्व पुण्य करुणिया. राजा म्हणू लागला की माझं भाग्य की मला
भगवंताचं दर्शन झालं असा विचार व्यक्त करून तो मुक्त दशेला प्राप्त झाला. या लागी केले कर्म जे ते वाया, जाईनाशी नृपवर्या, आणि ब्राह्मण पूजनाची चर्या ती या समया फळलीसे. मग पाचारुणी समग्र कुमर तया प्रती बोले शारंगधर, म्हणे अन्याय केवुता नृपवर, कहर केवडा झाला. भगवंताचं दर्शन झालं आणि मुक्ती मिळाली. याला कारण काय की या राजानं पूर्वजन्मामध्ये मलमासामध्ये दानधर्म केला. अन्नदान, सुवर्णदान, भूमिदान, आपुपदान अशी वेगवेगळ्या प्रकारची दानं केलीत आणि म्हणून साक्षात भगवंताचं दर्शन होऊन त्या राजाला मुक्ती मिळाली. या लागी ब्राह्मणाते जे भिवून करीती तयाचे पूजन स्तवन, सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. भगवंत सत्कर्माने संतुष्ट होत असतो. म्हणून आपण सत्कर्म करण्यासाठी तयारी करावी. जरी शक्तीही नाही द्यावयासी आणि शक्तीही नाही दानासी, तरी नमन कीजे सद्भावेसी, तेने द्विजासी संतोष. आपल्याकडे भले काही द्यायला नसेल, परंतु नुसतं आपण ब्राह्मणाला नुसतं वंदन केलं मनोभावे तरी द्विज संतुष्ट होतो, आपल्याला आशीर्वाद देत असतो. ब्राह्मणांचे लांछन नाही स्वये मी मिरवत हृदयी, ब्राह्मणा ऐसे दैवत नाही भूमंडळा माझारी. भगवंत स्वतः सांगतायत, मी ब्राह्मणाला माझं दैवत मानतो, ब्राह्मणो मम दैवतम, आणि आनंदानं मी त्या भगवंताची लात आपल्या शरीरावर छातीवर मिरवत असतो. कलियुगामध्ये ब्राह्मण हे श्रेष्ठ आहे, ब्राह्मणासारखं दैवत नाही. ऐशिया परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथा अवलोकन श्रोतेजन परिसोतका. मग तो नृग राज शिरोमणी दिव्य देह पाहुणी, तेच क्षणी आरूढ झाला विमानी, नमस्कारुणी हरिते. इत्युक्ता तम परिक्रम्य पादौ स्पृष्ट्वा स्वमौलिना अनुज्ञा तो विमानाग्र्य मारोहत पश्यताम नृणा. राजा मुक्त झाला. या प्रकारे नृपवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर अगोदर पूजावे. पहा केवढा ग्राण, पहा केवढा सन्मान भगवंते, विधलासे ब्राह्मणाते, ब्राह्मणाधीनची प्राप्त दैवते, ब्राह्मणाधीनते मंत्र. मंत्र जे आहेत तर ते ब्राह्मणाच्या अधीन आहेत, आणि म्हणून ब्राह्मणांच्या मुखातून मंत्र जागर आपण श्रवण करणं हे सुद्धा पुण्यवर्धनाचं कारण आहे. हे पुण्य संपादन आपण या निमित्तानं करू शकतो. एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी, तव नारद तेथे दुरोणी अवलोकी, परिस्पर्श सलिला. बघा, एकदा नारद मुनी अवकाश मार्गाने जात असताना भागीरथी म्हणजे गंगेच्या तटाकी तीरावरती काही मंडळी स्नान करत होती. हे नारद मुनींना दिसलं, परंतु नारद मुनी लांबूनच ते सगळं बघत आहेत. पहावया भूमंडळी विख्याती, भगीरथे आणली भागीरथी, ते जगाते पूर्ण करीती, परी साधू उद्धरती तयाते. आपण गंगेचं स्नान करत असतो. भगीरथ राजाने ही गंगा आणली तुम्हा आम्हा सर्वांना पावन करण्याकरता, तुमच्या आमच्या पापांचं क्षालन करण्याकरता. कारण आपण श्लोक म्हणत असतो, गंगा पापम
शशितापम दैन्यम कल्पतरुस्ततः पापम तापम दैन्यंच हंती साधू महाशया. गंगा पाप नाहीसं करत असते, परंतु साधू आपला उद्धारच करत असतात. म्हणून सत्संग करावा. हे सर्व दृश्य पाहतायत नारद मुनी. बाकीचे मंडळी स्नान करतायत. तव नारद म्हणे ते समयी तुझा ऐसे पवित्र नाही, तव दर्शनेही पाही मुक्ती होई प्राणिया. मग स्नान केली या सकळ, क्षाळन होय अंगाचे मळ. पाप न उरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. की गंगा माते, गंगेचं स्नान केल्यानंतर सर्वांच्या पातकांचं क्षालन होतं. तब गंगा बोले मुनिराया, जय मी आले हो या ठाया. तैचा नेम वचन आठव हृदया माझी असे की. जगाचे पापाचे क्षालन हे तव होतसे माझे न परी माझे पापमोचन तुमचेनी जाण होतसे. मी सर्वसामान्यांच्या पापाचं क्षालन करत असते असं गंगा माता म्हणते. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, असं आपण अभंगातून ऐकत असतो. तर आपण हे तीर्थस्नान करत असताना त्या तीर्थावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, भाव असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. तर हे तीर्थस्नान आपल्याला सफलता देत असतं, पापमुक्त करत असतं. मग गंगा माता नारद मुनींना म्हणते की आपण दूर का. मी जरी सामान्यांच्या पापांचं क्षालन करते, परंतु हे पाप माझ्या अंगी निर्माण होतं. आणि तुमच्यासारख्या संतांचं दर्शन मला झाल्यानंतर मी सुद्धा पापमुक्त होते, माझी अंगकांती सतेज होते. मग हास्य करून देवर्षी मार्जन मज्जन केले तिसी. प्रवेशता झाला भुवनासी, ब्रह्मलोकासी मुनिरावो. आणि मग गंगा मातेच्या सांगण्यानुसार नारद महर्षींनी दर्भानं हे गंगेचं तीर्थ आपल्या शरीरावर सिंचन केलं, थोडं तीर्थप्राशन केलं आणि त्या तीर्थाला नमन केलं, वंदन केलं. ऐसे साधूचे महिमान गंगा वर्णित असे आपण, म्हणून प्रार्थूनी तुम्हा लागुनी पूजा साधूजन आदरे. अशी गंगा माता साधू दर्शनाचा, सत्संगाचा महिमा या भागातून वर्णन करते आहे. साधूनाम दर्शनम स्पर्श कीर्तनम स्मरणम तथा ब्रह्मस्वन च कर्तव्यम यदिच्छति परांगतीम. सामर्थ्य असोनी अंगी शक्तीनुसार न पूजिती जगी, तरी तया ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची. संसार तरी माईक आयुष्य जान क्षणैक, येथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. या ग्रंथाचा सार पुढे सांगत असताना भगवंत सांगतायत, ग्रंथकर्ते सांगतायत की संसार हा माईक आहे, क्षणिक आहे. आणि म्हणून या संसारामध्ये आपण गुरफटून न जाता तटस्थ लक्षणानं आपण संसार केला पाहिजे. हा आपल्याला प्रत्येक व्यवहारामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो. संसरती इति संसारा, जो संपतच नाही. शेवटी आपल्या पुढं अग्नीचं मडकं येतं, तरीही हा संसार संपत नाही, हे सत्य आहे. म्हणून आयुष्य जान क्षणिक, आयुष्य हे क्षणिक आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला आपण विचार करावा, असं तुकोबाराय म्हणतात. क्षणोक्षणी आची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार
सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, जाणारा आहे. मग आपण काय केलं पाहिजे? संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमामध्ये जावं, आवडीनं जावं आणि काय करावी? तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करावी, लगबग करावी. आपण बऱ्याच वेळेला संसार जेवढ्या नेटानं करतो, प्रयत्नानं करतो, तसा परमार्थ करायला आपण तयारी ठेवत नाही. परमार्थ हा उद्यावर आपण सोडत असतो. आफ्टर रिटायरमेंट, म्हणजे रिटायरमेंट नंतर केला जाणारा तो परमार्थ, असं बऱ्याचशांचं एक प्रकारचे समजणं असतं. ते गैरच आहे. परंतु योग्य वयामध्ये हा परमार्थ करावा, संत समागम करावा, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी ज्या वेळेला तुम्ही करतात, कारण आम्ही श्लोक म्हणत असतो, उद्या हे करू ते करू, थोर वाढू धने मिळवू, मंदिरे शुद्ध बांधू, भ्रमे शुद्ध वेड्या असे हे पहाने. आणि उद्या काय होईल ते कोण जाणे. जय जय रघुवीर समर्थ. उद्या काय होईल हे आपल्या हातामध्ये नाही. ग्रास गिळी सत्ता नाही याची. आपण उचललेला ग्रास तोंडामध्ये टाकूच हे सांगता येत नाही. म्हणून भगवंत सांगतायत किंवा ग्रंथ करते वर्णन करताय, आयुष्य हे क्षणिक आहे. यासाठी येथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. या ठिकाणी सदसद विवेक बुद्धी ठेवून, सारासार विचार करून, विवेक बुद्धीनं आपण प्रत्येक क्षणाचा यथायोग्य विचार करावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि तुका म्हणे, एका जन्माचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुम्ही जन्माला आला आहात ना, मनुष्य जन्माला, तर मुक्त होण्याकरता प्रयत्न करावा. यात वेळ घालवू नये. प्रत्येक क्षणाचा आपण विचार करून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावा, असा भाव ग्रंथ करते वर्णन करता आहे. ऐसा कथा भागर माधवे, कथिला जो स्वभावे, जग हे पावन करावे, म्हणून स्वभाव निवेदित. इति श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित पंचमो अध्याय गोडहा. श्रीराम जय राम जय जय राम. हरि विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. संत यशवंतराव महाराज की जय.